आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। पनवेल परिसरात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या शाळांवर कारवाई करूनही त्या पुन्हा सुरूच असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। राष्ट्रवादीचे नेते कासमभाई मुलाणी यांनी शिक्षण अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत इशारा दिला आहे की बेकायदेशीर शाळांवर तात्काळ बंदची कारवाई न केल्यास 7 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल। यावेळी पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्यांना नजीकच्या सरकारी आणि पालिकेच्या शाळांमध्ये समायोजन करण्याची मागणी कासमभाई मुलाणी यांनी केली आहे। या बेकायदेशीर शाळा आपण तात्काळ बंद करा, अन्यथा आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय त्या ठिकाणी राहणार नाही। त्यावेळेला त्या निवेदनाची दखल घेऊन शिक्षण विभागाने आम्हाला असं पत्र दिलं की आम्ही याबाबत तत्काळ कारवाई करतो, आपलं होणारं उपोषण आंदोलन आपण स्थगित करावं किंवा मागे घ्यावं। त्यांच्या विनंतीला आम्ही मान देऊन त्या ठिकाणी आम्ही त्यांना थोडासा वेळ द्यावा म्हणून आम्ही आमचं होणारं आंदोलन तात्पुरतं स्थगित केलेलं होतं। त्यानंतर शिक्षण विभागाने या 5 शाळा म्हणजे अरकम इंटरनॅशनल स्कूल, काळशेकर स्कूल, बजाज इंटरनॅशनल स्कूल, ओशियन ब्राइट अशा या 5 शाळा, या शाळांना त्यांनी त्या ठिकाणी शिक्षण अधिकाऱ्याचे पदाधिकारी त्या प्रत्येक शाळेच्या समोर जाऊन त्या ठिकाणी एक नामफलक लावला। पालकांच्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी या शाळा या बेकायदेशीर आहेत, या शाळेमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये। जर पालकांनी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आणि उद्या काय घडलं तर याची सर्वस्वी जबाबदारी ही पालकांची असेल, अशा पद्धतीने शिक्षण विभागाने त्या ठिकाणी नामफलक लावलेले होते। नामफलक लावून काही वेळ होत नाही तोपर्यंत ते अधिकारी निघून जातात। शिक्षण विभागाच्या मुजुरीपणाने त्यांनी तात्काळ ते बोर्ड काढून टाकले। म्हणजेच याचा अर्थ असा आहे की शिक्षण व्यवस्थापक हे जे शाळा चालवतात यांना कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांची भीती नाहीये, पोलिसांची भीती नाहीये, कुठल्या कायद्यालाही जुमानत नाही, म्हणजे कोणाच्या आशीर्वादाने चालवतात। स्पष्टपणे याच्यातून होते की यांचं अर्थकारण हे मोठ्या प्रमाणात आहे। माझा स्पष्ट आरोप शिक्षण विभागावर आहे, पनवेल महानगरपालिकेच्या शिक्षण विभागावर आहे की खरोखरच या ठिकाणी जर या शाळा बेकायदेशीरपणे राजरोसपणे 4-4, 5-5 वर्ष चालत असतील तर याचा अर्थ स्पष्ट होतो की याच्यामध्ये मोठं अर्थकारण आहे। अरकम इंटरनॅशनल स्कूल ही जी हा जो प्लॉट आहे तिथे 88 प्लॉट फक्त त्या ठिकाणी बंगलोसाठी परमिशन असताना, त्या ठिकाणी कमर्शियल परमिशन नसताना, महापालिकेच्या परमिशन नसताना त्या ठिकाणी 4 ते 5 माळ्याची इमारत उभी केलेली आहे। ती इमारत आम्ही या आपल्या आदर्श न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की 15 वर्षापूर्वीचं ते स्ट्रक्चर होतं ते निकामी झालेलं आहे, ते निकृष्ट झालेलं आहे। त्याच स्ट्रक्चरवरती अरकम इंटरनॅशनल स्कूलचे व्यवस्थापक यांनी त्याच्यावर बांधकाम केलेलं आहे। भविष्यामध्ये जर ती इमारत कोसळली, काही दुर्घटना घडली तर त्यास सर्वस्वी शिक्षण विभागाचे पंचायत समितीचे BDO समीर वाटारकर आणि त्या ठिकाणचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय सन्माननीय सतपाल साहू हे जबाबदार असतील। बजाज इंटरनॅशनल स्कूल हे आजपर्यंत 4 ते 5 वर्षापासून त्यांचा नामफलक होता की बजाज इंटरनॅशनल स्कूल सेक्टर फेज 2 मध्ये तलोजा मध्ये। आज त्यांनी बोर्ड लावल्यानंतर शिक्षण विभागाने कारवाई केल्यानंतर या ठिकाणी कालावधीमध्येच सनराइज ग्लोबल स्कूलचा त्या ठिकाणी बोर्ड लावण्यात आलेला आहे। हे सुद्धा बेकायदेशीर आहे। युडाइज नंबर हा दुसऱ्या शाळेचा वापरू शकत नाही। शासनाचे नियम असे आहेत की ज्या इमारतीला, ज्या शाळेला परवानगी दिलेली आहे त्याच वास्तूमध्ये, त्याच इमारतीमध्ये या शाळेसाठी परवानगी दिली जाते की मुस्लिम समाजाच्या शाळांना टार्गेट केलं जाते। आम्हाला कोणती शाळा कोणत्या समाजाची आहे, कोणत्या विभागाची आहे, कोणत्या धर्माची आहे हे न बघता आमचं एकच लक्ष आहे की विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसान होऊ नये आणि जर बेकायदेशीर आहे तर ते कायदेशीर करून घ्यावं। यांना ते कायदेशीर करायचं नाहीये, यांना या बेकायदेशीर शाळा चालवायच्या आहेत आणि या ठिकाणी भावना भडकवायच्या। डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
पनवेल त्या ठिकाणी आम्ही लाक्षणिक उपोषण आंदोलन करणार होतो, परंतु शिक्षण विभागाने आम्हाला अधिकृत असं लेखी पत्र दिल्यामुळे आम्ही स्थगित केलं होतं. पण त्यानंतर सुद्धा आज अशी स्थिती आहे, या बेकायदेशीर शाळा पालकांना विद्यार्थ्यांना मेसेज टाकतात की आम्ही 6 तारखेपासून या शाळा पुन्हा रिओपन करत आहोत आणि हा स्पष्टपणे पूर्ण विभागामध्ये यांचे ऍडव्हर्टायझिंगचे बोर्ड लागलेले आहेत, प्रवेश प्रक्रिया चालू आहे. हे असे असताना जर उद्या 6 तारखेला शाळा चालू झाल्या आणि शिक्षण विभागाने या शाळेवरती कारवाई केल्यास त्या ठिकाणी मोठा पालकवर्गावरती विद्यार्थ्यांच्यावरती घात होणार आहे. हे सगळं थांबवण्यासाठी एक समाजसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश सरचिटणीस, पाचनन नगर रहिवासी सामाजिक संस्थेचा अध्यक्ष या नात्याने हे आम्ही या ठिकाणी शिक्षण विभागाला कालच एक निवेदन दिलेलं आहे की आपण 6 तारखेपूर्वी हे आपण शाळा बेकायदेशीर आपणच घोषित केलेल्या आहेत त्या आपण तात्काळ बंद कराव्यात, अन्यथा 7 तारखेला आम्हाला बेमुदत उपोषण आंदोलन करण्याशिवाय आमच्याशिवाय कोणताही पर्याय राहणार नाही. आपल्याला जर अन्य शाळेमध्ये शिक्षण विभागाने नोटीसीद्वारे त्यांना सांगितलं होतं की त्या शाळेच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाहीये, जवळच्या शाळेमध्ये त्यांची ऍडमिशन प्रक्रिया करून देण्याची जबाबदारी शिक्षण विभागाने घेतलेली आहे, त्याला आम्ही एक समाजसेवक या नात्याने सहकार्य करू आणि या विभागामधील जवळच्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळवून देण्यासाठी 100% 24x7 आमचं त्या ठिकाणी सहकार्य राहील. याला गांभीर्याने घ्या. येणाऱ्या 6 तारखेच्या अगोदर या शाळा कुठल्याही परिस्थितीत आपण स्वतःच घोषित केलेल्या आहेत बेकायदेशीर, त्यामुळे कागदी घोडे नाचवणे थांबवा. आर्थिक व्यवहाराची सुद्धा चौकशी करा. ते मोहिते नामक व्यक्ती आहे, मोहितेंची चौकशी करा. त्या व्यवस्थापकांनी जे मेसेज पाठवलेत, व्हॉइस रेकॉर्डिंग पाठवले, त्याची चौकशी करा, त्यांच्यावर कडक कारवाई करा आणि अशा मुजूर संस्था चालकांना जे या ठिकाणी नागरिकांच्या मध्ये जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात अशांना त्यांना वेळीच जागा दाखवा. ते जर कायदेशीर असतील आम्ही बिलकुल त्यांना विरोध करणार नाही, परंतु त्यांना शासनाच्या नियमाचं पालन करावंच लागेल. ऍडमिशन केलं बजाज इंटरनॅशनलला, तर माझी 2 मुलं तिकडे जात होती बजाजला. आता जेव्हा माझी मुलगी 10वीला आली तेव्हा 10वीचा म्हणजे 6 महिने 7 महिने झाल्यानंतर त्या लोकांनी माझ्या मुलीला सांगितलं की आता तुम्हाला सनराइज ग्लोबल मध्ये जाऊन फॉर्म भरावा लागेल, तिकडचा तुम्हाला ड्रेस मिळणार, तिकडे तुम्हाला जे आहे ID कार्ड घ्यावं लागणार आणि तुमची परीक्षा तिकडनंच होईल, तुमचे प्रॅक्टिकल वगैरे पण तिकडनंच होईल. जेव्हा मला हे समजलं तेव्हा मी त्यांना विचारले की बाबा असं कशाला तुम्ही करतायत, तुम्ही जेव्हा आम्हाला सांगितलं की आमचं रेकग्निशन आहे, आम्ही 12वी पर्यंत शाळा चालवणार आहे, आता तुम्ही अचानक बोलताय सनराइज मध्ये जा. तर मी पण माझ्या मुलीला तिकडे घेऊन गेलो आणि याचा माझ्याकडे सगळं पुरावा आहे. माझी मुली जी आहे ते तिकडे जाऊन तिने जे आहे बोर्डची म्हणजे प्रॅक्टिकलची जी एक्झाम होती ती माझी मुली तिकडे जाऊन दिली सनराइजला. जेव्हा मी फीस भरलो बजाजमध्ये, माझ्याकडे बजाजच्या ॲप्लिकेशनमध्ये माझ्या मुलीचा सगळं फीसचा हिस्ट्री, ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, फीस घेतली बजाजने आणि फॉर्म भरला सनराइजमध्ये. माझ्या मुलीकडे 2 ID आहे, एक बजाजचा ID, एक सनराइजचा ID. हे कायदेशीर आहे का? मुलांना हे पण सांगतात की तुम्ही जेव्हा बोर्डच्या एक्झामला जाणार तेव्हा बोर्डच्या एक्झामला जेव्हा एक्झामिनर येतील किंवा मॉडरेटर येतील त्यांना तुम्ही बोला कि आम्ही सनराइज ग्लोबलचे विद्यार्थी है। जब आप एक स्कूल चला रहे हो तो सच्चाई ईमानदारी का जब आप सबक सिखा रहे हो बच्चों को, तो आप खुद झूठ की बुनियाद पे खड़े हो और बच्चों को आप झूठ सिखा रहे हो कि वहां जाके बोलो कि हम ये स्कूल के नहीं, हम ये स्कूल के। सनराइज में जो फीस है दैट इज ओनली 39,000 और बजाज जो फीस ले रहा है दैट इज 53,500 जो मैंने खुद दिया हो। तो ये डिफरन्स अमाउंट मेरे को कौन रिटर्न करेगा? माझ्या मुलांना आणि काय मुलांना त्याच्या पहिले मी सरांना असं सांगितलं होतं, त्या शाळेमध्ये जेव्हा ऍडमिशन घ्यायला गेलो होतो मी सांगितलं होतं सर जे आहे मी असं आहे आणि ह्या गोष्टी सगळ्या आहेत, हे असताना तुम्ही जे आहे आम्हाला ह्या गोष्टीला हे करा, हे असं काही चालणार नाही। काही लोकांचे तक्रार माझ्या ऑफिसला आले होते, त्या सरांना सांगितलं काय असेल फीस असेल काय लेट असेल जे काही गोष्टी असेल तर विद्यार्थ्यांना तुम्ही सांगू नका, जे काही सांगायचंय ते आम्हाला सांगा, पॅरेंट्सला सांगा। त्यांच्या आज मेंटॅलिटी काय बनेल तुम्ही सांगितलं तर असं वाटेल कुणाची परिस्थिती काय, कोविड पासून काय परिस्थिती झालेली ते सगळ्यांना माहिती आहे। मग अशा तुम्ही अगर त्या छोट्याशा अगर बालकाच्या माइंड मध्ये घातलं, तुम्ही क्लासरूम मध्ये काढून जे आहे तिथं तुम्ही बसविला, प्रिन्सिपलच्या ऑफिस मध्ये बसविला, तर माझ्या निर्देशनास तसं आलं। मी गेलो अचानकपणे, आल्यानंतर तिथले जे प्रिन्सिपल आहेत त्यांना विचारणा केली मी
आणि मॅडम म्हणलं कुठल्या ऍक्ट खाली तुम्ही ह्या मुलांना जे आहे तुम्ही कॅबिनमध्ये बसविलं आणि कुठलं तुम्ही हे करता, आणि मी सरांना ह्या गोष्टी पर्सनल भेटून सांगितलं होतं. मग ते मॅडम जे आहे असं काहीच बोललं तुम्ही मला, अशा भाषेमध्ये काय बोललं, अशा गोष्टी काय बोललं म्हणून. आर्कम इंटरनॅशनल स्कूलचा विषय आहे हा. आणि त्याच्यामध्ये बोलल्यानंतर त्या टीचर त्याने मग त्यांचे जे संचालक आहेत त्यांना बोललं आणि ते फेज 2 मध्ये बोलून घेतले त्यांनी. आणि बोलून घेऊन त्याने जे आहे ना त्या ठिकाणी त्यांनी मला अशी वागणूक दिली, म्हणली आमची पोच आहे वरपर्यंत आहे, आमचे 9 ब्रँचेस चालू आहेत, तुम्ही काय करू शकत नाही, आमची दिल्लीपर्यंत पोच आहे, तुम्ही काय. मी त्यांना विचारणा केली, मी एक पदाधिकारी आहे, तुम्ही मला अशी वागणूक देताय आणि मग तुम्ही नॉर्मल जे लोक आहेत त्यांचं काय करचाल, त्यांचा काय विषय असेल. ते लोक तर समोर सुद्धा कॅमेऱ्यासमोर सुद्धा येऊ शकत नाहीत ते लोक, तुम्ही त्यांचा काय हाल करत असेल. नाही, तुम्हाला जे करायचं ते करा. हे तुमचे मुलं आहेत ना आमच्या शाळेमध्ये, एवढी फीस तुम्ही भरायची. ती मुलं सरांनी ज्या फीस मध्ये मला सवलत दिली होती, मी लेटर सुद्धा दिलेलं होतं तसं, ते मी काय मानत नाही. सर बाजूला बसलेला असतो, ते त्यांची जे काय त्यांचे उपसंचालक काहीतरी बोलले त्यांनी, तर बोलल्यानंतर ते बोलतात त्यांचा ऐकायचा नाही, माझा ऐकायचा. आणि फीस आहे ना कंप्लेंट भरायची ना, शाळेत बसायचा नाही. आणि आता आमचं लोकांचं माइंड असं सेट करतात की ह्या प्रकार जे फीसमुळे आहे, अगर फीसमुळे प्रकार आहे तर मी स्वतःहून मंत्रालयामध्ये कंप्लेंट दिलेली आहे. मी कंप्लेंट दिलेली आहे, 10व्या महिन्यामध्ये कंप्लेंट दिलेली आहे, त्याची हेअरिंग लागलेली आहे. मंत्री महोदयाला भेटून मी तिथं विषय सगळं मांडलेला आहे. माझ्यासारखाचा हा विषय तर नॉर्मल जनतेचं काय. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.